नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनी वाडिक पिंपळकर चॅनलमध्ये. तर आम्ही आज चाललो आहे फॅमिली आमची पूर्ण हरिहरेश्वरला फिरायला. तर तुम्हाला आम्ही आज जे पण काय फिरणार वगैरे आहोत ते तुम्हाला दाखवतो. गावची मजा, गावी येऊन फिरायला वगैरे मजा येते भरपूर. आज भरपूर दिवस झाले, 4-5 दिवस झाले गावी येऊन. वेळ काढत होतो, वेळ मिळत नव्हता अजिबात. सो आज फायनली वेळ मिळाला आहे सगळ्यांना, तर जातो आहे. तुम्हाला दाखवू तिकडे सगळं. बाय. म्हणजे ह्यांची गाडी आहे. हो, ह्यांची गाडी आहे. मंडळी, आम्ही पोचलो आता. ही मानकोटची जेटी आहे, ही इथून आम्हाला हरिहरेश्वरला घेऊन जाणार. त्याच्यामध्ये जातात मोठ्या गाड्या वगैरे सगळ्या जातात त्याच्यामध्ये. बघू, आम्ही आता सगळे उतरलो आहे. मिस्टरने आलेत माझे आणि दीर आहेत, ते त्यांना गाडीमध्ये जागा नव्हती, सो ते ॲक्टिवावरती येतात. तर चला मग जाऊया आता जेटीमध्ये. बापरे, डेंजरच आहे ग. म्हणजे ती बघा, ते एक हे आली होती गाडी. हा, थांबवा ना.
लिंबू टाकलं मग मी एकदा तर मंडळी आता जेटीवरती उतरलोय आम्ही. आता तिथून बोटीतून उतरून इथून पुन्हा आम्हाला या गाडीने आमच्या जायचं आहे. गावातून गाडी गेली ना छोटी, तिच्याने जायचं आहे. म्हणजे हिच्यात बोटीतून उतरून पुन्हा थोडंसं गाडीने जाऊन मग तिकडे पुढे मंदिर आहे. मग आपण पुढे तिकडे मंदिरातच भेटूया. हे बघा असं नजारा आहे, असं थंडगार हवा येते. आमची बोट अजून आली नाही. आम्ही पुढे आले होतो ना, तर माझे मिस्टर आणि धीर माझे मागे राहिलेत. तर आम्हाला ना इकडे वरती आम्ही बसलो होतो त्या साईडला तिकडे, तर तिकडे खाली ना मासे दिसलेत. माझ्या सासूबाई बोलले जा बघून ये, मासेच आहेत का बघा ती. तर म्हटलं गंमत म्हणून मासे बघायला आलो. बघूया, टाइमपास करते जरा, फिरतोय. उतरलोय मी आता हरिहरेश्वरला. आता मंदिरामध्ये एंट्री करतोय. तुम्हाला दाखवते समोरच मंदिराचं, हरिहरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे ते दाखवते. आम्ही पण पाहिलात, तुम्हीच नाही. आम्ही आता सगळे गाभाऱ्यामध्ये आहोत. तुम्हाला दाखवते. शंकराचाच अवतार आहे हरिहरेश्वर. तुम्हाला दाखवून देते. थांब, मी जास्त जोराने बोलू शकत नाही आहे, सो सॉरी. कुठल्या कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर, मस्त वाटतंय. कुठल्या वातावरणात? निसर्गरम्य वातावरणात एक नंबर वाटते. पर्यटकांनी इथं भेट द्यावी. खूप मस्त आहे.
मम्मी मंडळी हे बघा छोटासा खेकडा भेटलाय. छोटासा म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे तो. आपण त्याला सोडून देऊया. हे बघा ॲक्च्युली ह्या समुद्रामध्ये आहे ना एका दगडावरती आहेत ना कमीत कमी 50 ते 60 खेकडी आहेत. म्हणजे तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे खेकडी आहेत. हे बघा तिथे एक आहे. खूप खेकडी आहेत. तुम्हाला मी एका दगडावरती दाखवून 50 ते 60 कमीत कमी खेकडी होती. आणि बारीक खेकडी तर विचारूच नका. पूर्ण दगड भरलेत मोठे मोठे. हा बघा हा निसर्गाचा पूर्ण समुद्र आहे हरिहरेश्वरचा. आता मी निघतोय. तिकडे सेल्फी वगैरे काढतायत फॅमिलीतले सगळेजण. आता मी घरी जायला निघतोय. तरी तू काय खाणार आहेस? मिसळ पाव. देवाचं दर्शन वगैरे झालं आहे आणि समुद्रावरून मस्तपैकी फिरून वगैरे आम्ही आता हॉटेलमध्ये आलो. ॲक्च्युली खूप भूक लागली आहे. सकाळी थोडाफार नाश्ता केला होता आणि दुपारचं जेवण काय झालं नव्हतं. तर आता हॉटेलमध्ये थोडंफार आम्ही खाणार आहोत आणि मग सरळ आता इथून घरी जाणार आहोत. भेटू मग कशी आहे मिसळ? एक नंबर. चांगली आहे मस्त. प्रिय मिसळ कशी आहे खरं सांग. मंडळी परतीचा प्रवास सुरू झाला. ॲक्च्युली आम्ही निघालो तिकडून हरिहरेश्वरवरून आणि आता जंगलजेटीवरती पण पोचलो आहे. आणि हे बघा बोट आता इकडे थांबेल आणि इथून सरळ आता मी गाडी करून घरी निघू. हे बघा चला. नमस्कार मित्रांनो, आता जस्ट घरी आलो आहे. थोडंसं पाणी वगैरे प्यायला फ्रेश वगैरे झाली. आता चला व्हिडिओ संपायची वेळ आली आहे. भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.